अमरावती शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॅम्प परिसरातील 7098 वर्ग फुटाच्या भूखंडाचे बोगस पीआर बनवून देणे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले। त्या दोन कर्मचाऱ्यांनी लालसेपोटी बोगस पीआर बनवून त्यांची परस्पर विक्री करण्यात आली। हा प्रकार अमरावती भूमी अभिलेख कार्यालयात घडला। कॅम्प येथील भूखंड वादग्रस्त आहे, त्यावर दोन्ही पार्टी आपला हक्क बजावित असून एकाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्याशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांनी संगणकाच्या आधारे त्यांना बनावट पीआर कार्ड बनवून दिले। याची माहिती मिळताच दुसऱ्या पार्टीने भूमी अभिलेख मुख्य अधिकारी अनिल फुलझेले यांच्याकडे तक्रार करण्यात आली। फुलझेले यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिल्यावर तपासात बोगस प्रकरण उजेडात आले। यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यात आली। कनिष्ठ लिपिक योगेश सिरभाते यासह कनिष्ठ लिपिक स्वप्नील उंबरकर या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात भूखंड मालक महिला या भूखंडाच्या नियमाने चालान भरून पीआर कार्ड अपडेट करत होती। 18 फेब्रुवारी 2021 ला तिला चुकीच्या नोंदी घेतल्याची माहिती मिळाली। त्या भूखंडावर परस्पर प्रकाश विठोबा ठाकरे या नावाने फेरफार केल्याचे लक्षात आले। या नावाने फेरफार कसा करण्यात आला अशी शंका आल्यावर त्यांनी फुलझेले यांच्याकडे तक्रार दिली। या प्रकरणात फुलझेले यांनी सहभागी असलेल्या 3 कर्मचाऱ्यांना विलंबन करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविला आहे। या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशाने चौकशी करण्याकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। आता या बनावट पीआर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे। काय बनावट आखीव उपपत्रिका तयार करण्यात आली होती। त्यामध्ये ज्या एम्प्लॉईचा आम्हाला संशय आहे त्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आम्ही एफआयआर दाखल केलेला आहे कार्यालयाच्या वतीने, आणि आज सुद्धा पुन्हा आम्ही पोलिसांना काही पत्र दिलेलं आहे आणि त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे आणि वरिष्ठ कार्यालयाकडे सुद्धा प्रस्ताव सादर केलेले आहे। आज पत्रामध्ये काय माहिती दिली आपण पोलिसांना हे सांगितलेलं आहे की म्हणजे ओरिजिनल आखीव पत्रिकेला नाव नसताना तर संगणकीकृत आखीव पत्रिकेमध्ये संगणकामध्ये खोटारड करून त्यांनी ती दुसऱ्याचं नाव लावलेलं आहे। त्याबाबत आम्ही पोलिसांना कळविलेलं आहे आणि NICला सुद्धा आम्ही ती कधी एंट्री झालेली आहे, कोणी केलेली आहे किंवा त्याची डेट काय आहे ही माहिती आम्ही NICलाही जर त्यांच्याकडून जर आम्हाला माहिती मिळाली, कारण की ते टेक्निकल बाब आहे, संगणकामध्ये सेतूमध्ये कोणी ते चेंज केलेलं आहे, त्यामध्ये काही डेट वगैरे काही मेन्शन होत असेल संगणकामध्ये हार्डवेअरमध्ये तर जर माहिती मिळाली तर ते पुन्हा तपासामध्ये आम्हाला सहकार्य होईल। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।